Welcome back, students. We are learning chapter 7 Particulate Nature of Matter. Here is an interesting question की ज्यावेळी तुम्ही परफ्यूम स्प्रे करता त्यावेळी तो परफ्यूम पूर्ण रूम मध्ये पसरतो, स्प्रेड होतो. हाऊ? कसं काय स्प्रेड होतो अँड वाय? का होत असेल? तर या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला या चॅप्टर मध्ये दिलेला आहे. त्याच पद्धतीने काही क्वेश्चन इथं दिलेले आहेत. तर फर्स्ट क्वेश्चन इज why is it possible to pile up stones or sand but not a liquid like water? आता याचा अर्थ काय आहे की तुम्ही कधीतरी असं नदी किनारी वगैरे गेला असाल तर त्या ठिकाणी तुम्ही तिथं स्टोन्स कलेक्ट केले असतील आणि ते असे एकावर एक ठेवले असेल तर असा ढीग रचला असेल आणि ते जर तुम्ही लिक्विड जर असा ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते होत नाही, ते स्प्रेड होणार आहे. तर असं का होतं? स्टोन्स एकावर एक असं त्याचा ढीग रचला गेला पण लिक्विड काय झालं? स्प्रेड झालं. तर वाय? का स्प्रेड झालं? Why does water take the shape of folded hands but lose that shape when released? आपण जर हातामध्ये वॉटर घेतलं तर त्याला एक प्रकारचा शेप येतो आणि परंतु आपण जर ते सोडून दिलं तर काय होतं? त्याचा जो शेप आहे तो निघून जातो. We cannot see air, so how does it add weight to an inflated balloons? आपण एअर पाहू शकत नाही पण बलून मध्ये जर एअर असेल तर ते त्याला वेट कसं काय त्याच्यामध्ये निर्माण होतं? तर वेट कशामुळे होतं तुम्हाला माहितीच आहे. आपण एक चॅप्टर शिकलोय पाठीमागं फोर्सचा. तर त्याच्यामध्ये मास, तर मास म्हणजे काय? जेवढे कण आहेत, जितके कण त्याच्यामध्ये आहेत ते म्हणजे त्याचं वेट असणार. तर ते एअरचे जेवढे कण म्हणजे पार्टिकल्स त्याच्यामध्ये आहेत ते त्याचं झालं वेट. परंतु एअर आपल्याला दिसत नाही पण त्याच्यामध्ये ते कण प्रेझेंट आहेत, ते पार्टिकल प्रेझेंट आहेत. इज द एअर वी ब्रीथ टुडे द सेम दॅट एक्झिस्टेड थाउजंड्स ऑफ इयर्स अगो? आता आपण जी एअर घेतो, ब्रीथ करतो, तर थाउजंड्स इयर अगो तीच होती का सेम एअर? तर एअरचं तुम्हाला सायकल माहिती आहे की त्याच्यामध्ये दोन गोष्टी होतात, एक तर फोटोसिंथेसिस आणि दुसरं आहे ते रेस्पिरेशन. म्हणजे काय केलं जातं, O2 घेतला जातो आणि CO2 सोडला जातो रेस्पिरेशन मध्ये. आणि फोटोसिंथेसिस मध्ये काय होतं, प्लांट काय करतात, CO2 घेतात आणि O2 सोडतात. तर अशा पद्धतीने एअरची ही सायकल कंटिन्यू सुरूच असते. तर आपण आता सध्या आपण काय करतो, एअर मधून काय करतो, O2 घेतो आणि CO2 सोडतो आणि प्लांट सुद्धा काय करतात, CO2 घेतात आणि O2 रिलीज करतात. You might have collected pebbles and stones from the sand while playing on a river bank or a beach. Where do these pebbles, stones and sand come from? आता सँड कलेक्ट केला असेल, तुम्ही स्टोन्स कलेक्ट केले असतील रिव्हर बँकला, तुम्ही कधी खेळायला गेला असेल त्यावेळेला किंवा बीच वरती, तर तुम्ही हा विचार कधी केलाय का हे स्टोन्स किंवा हे सँड जे आहे ते कुठून आलेलं आहे? वेअर दे कम फ्रॉम? इन द माउंटेन्स रॉक्स ग्रॅज्युअली ब्रेक डाऊन ड्यू टू इरोजन. आता एखादा माउंटेन आहे मोठा, तर इरोजन मुळे काय होतं, तिथले जे रॉक्स आहेत मोठे ते ब्रेक डाऊन होतात. आता हा एवढा मोठा रॉक असेल तर ह्याचे तुकडे तुकडे होत राहतात, छोटे छोटे. Rivers flowing through these regions carrying along the eroded rock pieces. आता याच्यामधून जर एखादी रिव्हर फ्लो होत असेल तर ही रिव्हर काय करणार आहे, हे जे रॉक्स आहेत, हे जे रॉक्स जे छोटे पार्ट झालेले आहेत, हे काय करणार, रिव्हर कॅरी करणार आहे. इथून सपोज जे होत आले असतील ते. As the rivers flow, they continue to break down the rocks further into pebbles, stones, and sands and transport large quantities of them to the plains. आणि इथून रिव्हर फ्लो होत असल्यामुळे काय होणार, अजून त्याचं इरोजन होणार, अजून हे मोठे जे रॉक्स आहेत त्याचे जे छोटे छोटे पार्टिकल होणार आणि रिव्हर काय करणार आहे, हे सगळे त्याच्या पाण्यासोबत हे सगळे फ्लो करत करत येणार आणि जिथं प्लेन एरिया आहे, जिथं प्लेन्स आहेत त्या ठिकाणी काय करणार, हे सोडून देणार या ठिकाणी. The bigger rocks are eventually broken down into finger grains of sand and clay. Is this grain
the smallest unit of a bigger rock, or can these grains of sand and clay be broken down further? Let us find out. आता आपल्या काय लक्षात आलं की इथून ज्या पद्धतीनं रिव्हर फ्लो होते या ठिकाणी इरोजन होऊन हे जे मोठे रॉक्स आहेत ह्या रॉक्सचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, ह्या पार्टिकल्स म्हणजे एकदम छोटे पार्टिकल्स नाहीत पण स्टोन्स मध्ये झालं. स्टोन्स असतील, सँड असतील त्याच्यामध्ये झालं आणि हे रिव्हर सोबत फ्लो करत करत कुठं आले, प्लेन्स एरियाला आले आणि या ठिकाणी काय केलं रिव्हरने इथं डिपॉझिट करून टाकलं. आता हे जे बिग रॉक्स आहेत ते इव्हेंच्युअली ब्रोकन डाऊन इनटू फिंगर ग्रेन्स ऑर सँड. मग ते अजून बारीक झाले म्हणजे ते सँड म्हणजे वाळू मध्ये त्याचं कन्व्हर्जन झालं, छोटे छोटे स्टोन्स आहेत त्याच्यामध्ये कन्व्हर्जन झालं. इज दिस ग्रेन इज द स्मॉलेस्ट युनिट. ग्रेन्स म्हणजे काय काय वाळू असं धान्य जे असतात म्हणजे गहू ज्वारी त्यासारखे बारीक बारीक त्याचे खडे तयार झाले, स्टोन्स तयार झाले बारीक बारीक. तर हे सगळ्यात छोटा आहे का ह्याच्यापासूनच हे मोठे मोठे रॉक्स आहेत ते तयार झालेले आहेत. इट इज द स्मॉलेस्ट युनिट. स्मॉलेस्ट युनिट म्हणजे हे एक असे वाळूची तेवढी छोटी साईज आहे का, तेवढ्या छोट्या साईजचे आहेत का की ज्याच्यापासून काय हा मोठा बिगर रॉक तयार झालेला आहे. म्हणजे ते जे नदीमध्ये असणारे किंवा नदीच्या कडेला असणारी जी वाळू आहे त्या वाळू मधला एक जो कण आहे, एक जो स्टोन आहे छोटा, तो तो ग्रेन एवढा आहे. तर तो सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट आहे का. लेट अस फाइंड आउट. आता आपण खाली एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, या ऍक्टिव्हिटी मधून आपल्याला समजेल. व्हॉट इज मॅटर कंपोज्ड ऑफ. मॅटर म्हणजे एखादा पदार्थ कशापासून तयार झालेला असतो, तर त्याचं जे बेसिक युनिट आहे ते काय आहे. लेट अस एक्सप्लोर. आता इथं आपल्याला एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे, एक ऍक्टिव्हिटी करायची आहे छोटीशी. टेक अ स्टिक ऑफ चॉक अँड ब्रेक इट इनटू 2 पीसेस. एक चॉक घ्यायचा आहे आणि त्याला 2 पीस मध्ये ब्रेक करायचं आहे. इझिली तुम्ही करू शकता. कंटिन्यू ब्रेकिंग द चॉक टिल इट बिकम्स डिफिकल्ट टू ब्रेक इट फर्दर बाय हँड. असं जर आपण ह्याला ब्रेक करत गेलो, एक चॉक घेतला त्याचे 2 तुकडे केले, परत हा एक तुकडा घेतला परत त्याचे 2 तुकडे केले, परत त्यातला हा एक तुकडा घेतला पुन्हा त्याचे 2, नंतर अशी वेळ येणार आहे की आपण ते आपल्या हाताने ब्रेक करू शकणार नाही. देन ग्राइंड द स्मॉल पीसेस ऑफ चॉक thus obtained using mortar and pestle. मॉर्टर आणि पेस्टल घ्यायचं आहे, जे या पद्धतीने असतं. मॉर्टर आणि पेस्टल ते तुम्हाला माहितच आहे. आणि याच्यामध्ये एक रॉड असतो की ज्यानं आपण हे कुठून याच्यामध्ये तयार करू शकतो. देन ऑब्झर्व द फाईन पावडर ऑफ चॉक विथ अ मॅग्निफाईंग ग्लास. मग अशा पद्धतीची पावडर तयार होईल. ही पावडर पुन्हा ह्या एका मॅग्निफाईंग ग्लासनं ऑब्झर्व करायची. व्हॉट डू यू ऑब्झर्व. इच टायनी ग्रेन यू ऑब्झर्व इज स्टील अ स्पीक ऑफ चॉक. ज्यावेळी आपण मॅग्निफाईंग ग्लास मध्ये बघतो त्यावेळी आपल्या असं लक्षात येते की आपण ज्याला पावडर समजत होतं ऍक्च्युली तशी तेवढी पावडर न होता त्याच्यामध्ये छोटे छोटे पार्टिकल्स अजूनही आहेत. Is every speck of this fine chalk powder still composed of the same substances, or has it changed into something else on breaking or grinding? आता आपण सुरुवातीला हा चॉक घेतलेला होता, या चॉकला आपण त्याचे 2 पीसेस केले, नंतर आपण त्याला ग्राइंड केलं, तर मग हे तेच पार्टिकल आहेत का ज्याच्यापासून काय तयार झालाय, चॉक तयार झालेला आहे का ह्याच्यामध्ये काही चेंजेस झालेले आहेत. आता चेंजेस कधी होतात, तुम्ही मागच्या इयर मध्ये शिकलेला आहात. त्याच्यामध्ये 2 चेंजेस आहेत, एक केमिकल चेंजेस आहे आणि एक फिजिकल चेंजेस आहे. तर केमिकल चेंजेस मध्ये काय होतं, न्यू सबस्टन्स तयार होतो, नवीन पदार्थ तयार होतो. न्यू सबस्टन्स म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीज वेगळ्या असतात, जो पहिला सबस्टन्स आहे त्याच्यापेक्षा वेगळा. आणि फिजिकल मध्ये काय होतं की न्यू सबस्टन्स तयार होत नाही, यामध्ये न्यू सबस्टन्स तयार होत नाही. तर चॉक पावडर जर आपण हे परत जर व्यवस्थित एकत्र केली तर आपल्याला काय मिळणार आहे, चॉक मिळणार आहे असा. म्हणजे हा कसला चेंज आहे, फिजिकल चेंज. म्हणजे फक्त त्याच्या शेप मध्ये चेंज झाला, साईज मध्ये चेंज झाला, ती एक पावडर तयार झाली आणि परत आपण त्यापासून आहे असा तोच सेम पदार्थ आपल्याला मिळाला, तो सेम सबस्टन्स आपल्याला मिळाला. पण केमिकल चेंजेस मध्ये असं होत नाही. केमिकल चेंजेस मध्ये काय होतं, न्यू सबस्टन्स तयार होतो. Recall Curiosity Grade 7 Chapter
changes around us, physical and chemical. Is grinding chalk a physical change or a chemical change? You learn that the chalk does not change into new substance or grinding. It is a physical change in which only the size of each peak of chalk has reduced. आता इथं क्वेश्चन काय विचारलाय, हा जो चॉक आहे तो आपण त्याचं कन्व्हर्जन पावडर मध्ये केलं तर हा केमिकल चेंज आहे का फिजिकल चेंज आहे? तर हा फिजिकल चेंज आहे, कारण त्याच्यापासून नवीन सबस्टन्स तयार झालेला नाही. तर फक्त काय झालं याच्यामध्ये, ओनली द साईज ऑफ पीक ऑफ चॉक हॅज रिड्युस्ड म्हणजे कमी झाली. साईज जी आहे, म्हणजे आधी चॉक एवढ्या मोठ्या साईजचा होता, त्याची परत साईज तुकडे केल्यामुळे कमी कमी साईज, नंतर पावडर केली, पावडर मध्ये हे पार्टिकल्स आले आणि फक्त त्याच्या साईज मध्ये चेंज झालेला आहे. These peaks of chalk powder can be broken further into smaller particles by further grinding. त्याच्यानंतर अजून आपण त्याला एकदा ग्राइंडिंग केलं की ते अजून जे पार्टिकल्स आहेत ते एकदम स्मॉल होणार आहे, स्मॉल पार्टिकल्स होणार आहे. Let us imagine that this process of grinding continues. तुम्ही इमॅजिन करा की जर आपण ही ग्राइंडिंगची प्रोसेस अशीच कंटिन्यू ठेवली, इव्हेंच्युअली वी शुड रीच अ स्टेज वेअर द चॉक पार्टिकल्स कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन एनी फर्दर. तर आपण अशा एका स्टेजला जाऊ की त्या ठिकाणी चॉक पार्टिकल्स जे आहेत ते ब्रेक होणार नाहीत. The tiny units obtained at this stage are the basic building blocks that the chalk was made up of. मग तो जो बेसिक पार्टिकल असणार आहे की की तो परत त्याचं ब्रेकडाऊन होणार नाही, तर तो काय असणार आहे, बेसिक बिल्डिंग ब्लॉक ऑफ चॉक, की ज्याच्यापासून तो एवढा मोठा चॉक तयार झाला. This means that one whole piece of chalk was made up of large number of smaller units. मग हा जो एवढा मोठा चॉक जो तयार झालेला आहे तो कशामुळे तयार झालेला आहे, जे छोटे छोटे पार्टिकल्स आहेत की जे आपल्याला, काही पार्टिकल्स असे आहेत की जे आपल्याला दिसत पण नाहीत, जसे एअर. तर हे जे पार्टिकल्स आहेत ह्याच्यापासून हा एवढा मोठा चॉक तयार झालेला आहे, आणि ह्यालाच आपण काय म्हणणार आहे, स्मॉलर युनिट्स. These units are called constituent particles of chalk. तर ह्याच युनिटला आपण काय म्हणणार आहे, constituent particle. A constituent particle is the basic unit that makes up a large piece of substances or material. मग हेच constituent particle जे आहेत हे काय आहेत, बेसिक युनिट आहेत, आणि ह्याच्यापासूनच काय बनवलं जातं, लार्ज पीस ऑफ सबस्टन्स और मटेरियल. एखादा पदार्थ म्हणजे मटेरियल किंवा सबस्टन्सचे लार्ज पीस बनवले जातात. फॉर एक्झाम्पल हे चॉकचे. जस्ट लाईक चॉक, द ग्रेन्स ऑफ सँड अँड क्ले आर नॉट द स्मॉलेस्ट युनिट्स ऑफ बिगर रॉक्स. मग त्याचप्रमाणे ग्रेन्स किंवा सँड असतील किंवा क्ले हे स्मॉलेस्ट युनिट नाहीत ऑफ बिगर रॉक्स. मोठ्या रॉक्स जे आहेत मोठमोठे त्याचे सँड किंवा क्ले हे स्मॉलेस्ट युनिट नाही. These are also made up of large number of their constituent particle. म्हणजे एखादा जर रॉक असेल, मोठा एखादा रॉक, तर तो सुद्धा कशापासून तयार झालेला आहे, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. म्हणजे आपल्याला जे छोटे छोटे पार्टिकल्स दिसतात, म्हणजे ज्याला आपण सँड म्हणतो, छोटे स्टोन्स म्हणतो, हे त्याचं बेसिक युनिट नाही, कारण की याच्यापेक्षा सुद्धा एकदम स्मॉल पार्टिकल्स आहेत, त्याला काय म्हटलं जातं, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. आणि तेच काय आहेत, बेसिक युनिट, म्हणजे बिल्डिंग ब्लॉक्स. म्हणजे हे जेवढा मोठा रॉक तयार झालेला आहे तो ह्या बेसिक युनिट कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल पासून तयार झालेला आहे. Let us explore further. Recall the dissolution of sugar into water to form a solution. What happens to sugar when it is dissolved in water? आता एक ऍक्टिव्हिटी तर दिलेली आहे तुम्हाला. इथं त्यांनी विचारलंय की जर आपण शुगर जर वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केली तर काय होईल. Perform the activity under the supervision of a teacher or an adult. Never eat or drink anything unless asked to. ऍक्टिव्हिटी
परफॉर्म करताना जोपर्यंत तुम्हाला ड्रिंक करायला सांगत नाहीत तोपर्यंत करायचं नाही. फिल अ ग्लास टम्बलर विथ ड्रिंकिंग वॉटर. एक ग्लास टम्बलर घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये ड्रिंकिंग वॉटर घ्यायचंय. पुट टीस्पून्स ऑफ शुगर इन टू इट. ह्याच्यामध्ये काय करायचंय, 2 स्पून शुगर ऍड करायचे. डू नॉट स्टीर द वॉटर. टेस्ट अ स्मॉल स्पूनफुल ऑफ वॉटर फ्रॉम द टॉप लेयर. आपण काय केलं, एक ग्लास घेतला, त्या ग्लासमध्ये 2 स्पून ऍड काय केले आपण, शुगर ऍड केली. शुगर ऍड केल्यानंतर ह्या स्टीर न करायचं नाही, म्हणजे मिक्स करायचं नाही. आणि वरची जी लेवल आहे तिथलंच काय करायचं आपण, वॉटर टेस्ट करायचंय वरच्या लेवलचं विदाउट स्टीर करता. डज द वॉटर टेस्ट स्वीट. तुम्हाला ते वॉटर स्वीट लागणार आहे का. नाव स्टीर द वॉटर अंटिल द शुगर डिझॉल्व्ड कम्प्लिटली. आता त्याच्यानंतर सेकंड स्टेप काय करायचे की पूर्ण स्टीर करायचे. देन अगेन टेस्ट अ स्पूनफुल ऑफ वॉटर फ्रॉम द टॉप लेयर. आणि देन परत टॉप लेयरचं जे वॉटर आहे त्याची टेस्ट घ्यायची. व्हॉट डिफरन्स इन टेस्ट डू यू नोटीस. डज इट टेस्ट स्वीट. आता याच्यामध्ये काय फरक जाणवला का, तर हो, कारण की आता काय झालं, आपण पहिल्यांदा विदाउट स्टीर करता ज्यावेळी शुगर त्याच्यामध्ये ऍड केली होती, पण स्टीर न करता ज्यावेळी टेस्ट घेतली तर त्यावेळी आपल्याला ते वॉटर स्वीट नाही लागले. पण सेकंड ज्यावेळी आपण सोल्युशन पूर्ण स्टीर केलं, पूर्ण शुगर त्याच्यामध्ये मिक्स केली, त्यावेळी आपल्याला आपण ज्यावेळी टॉप लेवलचं जरी वॉटर घेतलं तरी त्याची टेस्ट स्वीट आहे. Since the top layer of water tastes sweet after dissolving sugar, it must be present in the solution. कारण की शुगर सोल्युशन मध्ये प्रेझेंट होते. डू यू ऑब्झर्व एनी शुगर पार्टिकल इन द सोल्युशन. तर तुम्हाला ऑब्झर्व म्हणजे तुम्ही ऑब्झर्व केलं का. शुगर पार्टिकल्स कॅन नो लॉंगर बी ऑब्झर्व्ड बट देअर प्रेझेन्स कॅन बी सेन्स्ड बाय टेस्ट. तर आपल्या ऑब्झर्वेशन म्हणजे आपल्याला ते वॉटर मध्ये दिसणार नाहीये शुगर पार्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये, पण टेस्ट मधून आपल्याला ते समजलं त्याचा प्रेझेन्स शुगरचा. वेन शुगर डिझॉल्व इन वॉटर इट ब्रेक्स अप इनटू इट्स कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. आता एक शुगर आहे, ते शुगर काय झाली, ज्यावेळी वॉटर मध्ये डिझॉल्व्ह झाली तेव्हा ते कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल मध्ये काय झाली, ब्रेक झाली. विच कॅनॉट बी ब्रोकन डाऊन फर्दर. म्हणजे परत ती ब्रोकन होणार नाही. Each tiny grain of sugar is made up of millions and millions of such constituent particles. तर टायनी ग्रेन ऑफ शुगर म्हणजे आपण जर एक शुगर त्याचा हे घेतला, म्हणजे आपण रोज जी साखर वापरतो त्यातला एक साखरेचा आपण जर तो खडा घेतला, ऍक्च्युली खडाच नाही, तो एकदम छोटा साखरेचा पार्ट तो घेतला, तर त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल जे आहेत ते किती आहेत, मिलियन्स अँड मिलियन्स पार्टिकल आहेत. म्हणजे ते आपल्याला डोळ्यांनी दिसणं अशक्यच आहे. आणि ते पार्टिकल्स काय झाले, ह्या वॉटरमध्ये पूर्ण मिक्स झाले. त्यामुळे मिक्स झाल्यानंतर आपल्याला नंतर वॉटरची टेस्ट स्वीट मिळाली. Activity 7.1 and 7.2 support the idea that matter is composed of a large number of extremely small particles. आता या ज्या दोन ऍक्टिव्हिटी केल्या त्याच्यावरून आपल्या काय लक्षात आलं की जो मॅटर किंवा कंपोनंट किंवा एखादा सबस्टन्स तयार होतो तो कसा तयार होतो, एक्स्ट्रीमली स्मॉल पार्टिकल्स. एक्स्ट्रीमली स्मॉल. These particles are so small that they cannot be seen even through an ordinary microscope. ते एवढे स्मॉल पार्टिकल आहेत की आपण एखाद्या ऑर्डिनरी मायक्रोस्कोप मधून सुद्धा ते आपल्याला दिसत नाही. बट वेअर डीड द शुगर गो. पण ऍक्च्युली शुगर कुठे गेली, म्हणजे काय झालं, ते कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल तरी आले, पण नेमकं काय झालं त्याच्यामध्ये. The tiny sugar particles separate and occupy the available spaces between the water particles. म्हणजे आता वॉटर आहे, हे वॉटरचे पार्टिकल आहेत, ह्या दोन वॉटरच्या पार्टिकल मध्ये इथं स्पेस आहे, तर शुगरचे जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल जे होते ते याच्यामध्ये गेले या स्पेस मध्ये. These spaces between the particles are known as interparticle spaces. मग ह्या स्पेसला काय म्हणायचंय, इंटर पार्टिकल स्पेसेस. दोन वॉटरचे जे दोन पार्टिकल्स आहेत त्याच्यामधली जी स्पेस आहे
This space is called the interparticle space. Chalk and sugar can both be broken down into their constituent particles. आता chalk आणि sugar breakdown झाले constituent particle मध्ये. But how are the constituent particles held together to form the solid pieces we see? पण हे constituent particle जे आहेत ते कशा पद्धतीनं held together म्हणजे एक पदार्थ तयार होण्यासाठी ते असे एकमेकांशी कशा पद्धतीने बांधले गेलेले असतात किंवा how. तर त्याच्यासाठी एक ऍक्टिव्हिटी आहे आणि त्याच्या पाठीमागचं जे सायन्स आहे ते तुम्हाला पुढच्या पॉइंट मध्ये दिलेलं आहे.